जुन्नर तालुका व परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरांबरोबरच मनुष्यांवर सातत्याने होणारे हल्ले तसेच बिबट मानव संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे सर्वत्र बिबट्याविषयी दहशत निर्माण झाली आहे। बिबट्याचे थेट मुलांवर व माणसांवर होणारे हल्ले व त्यात मृत्युमुखी पडलेले निष्पाप जीव यामुळे त्या विभागातील ग्रामस्थांच्या भावना तीव्र झालेल्या दिसत आहेत। एवढेच नव्हे तर काही ठिकाणी चिडलेल्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर राग व्यक्त करत त्यांना शिवीगाळ व मारहाण केली आहे। यामुळे वन विभागाच्या वतीने ओतूर पोलीस स्थानकात ग्रामस्थांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत। याच्या निषेधार्थ माजी आमदार शरद सोनवणे शुक्रवार दिनांक 24 पासून आमरण उपोषणाला आळेफाटा येथे बसलेत। दरम्यान ओतूर वन परिक्षेत्र हद्दीमध्ये पिंपरी पेंढार काळवाडी येथे वनरक्षक सुवर्णा खुटेकर कामावर असताना त्यांना चिडलेल्या ग्रामस्थांनी मारहाण केली व त्यांचा गळा दाबल्यामुळे त्यांच्या स्वरयंत्राला इजा झाली। याबाबत प्रत्यक्ष पत्रकार परिषदेमध्ये सौ खुटेकर यांना हजर करून याबाबत सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर आज माणिकडोह तालुका जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रामध्ये वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन बिबट व मानव संघर्ष कमी व्हावा यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करत आहोत याची माहिती दिली। नेमके अमोल सातपुते काय म्हणाले याविषयीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। बिबटे किंवा टायगर सुद्धा मध्य प्रदेशमध्ये जास्त आहे आणि बिबटे पण जास्त आहे, परंतु तिकडं आणि महाराष्ट्रात म्हणजे मूलभूत फरक असा आहे की तिथं फ्रॅगमेंटेशन झालेलं नाही, म्हणजे वनक्षेत्र सलग राहिलं आहे, वनक्षेत्रातून रस्ते कमी प्रमाणात झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते वनक्षेत्रातून लँडचं फ्रॅगमेंटेशन झालं आहे, त्यामुळं नॅचरली बिबट्यांचा जो अधिवास आहे किंवा वाघांचा जो अधिवास आहे तो डिस्टर्ब झालेला आहे। म्हणून चंद्रपूरकडं आणि गडचिरोलीकडं वाघांची मानव वाघ संघर्ष आहे आणि आपल्या भागामध्ये मानव बिबट संघर्ष आहे। पण आपल्या भागातली समस्या वेगळी आहे, म्हणजे फक्त फ्रॅगमेंटेशन ऑफ लँडमुळे नाही झालं। आपल्याकडं वनक्षेत्रामध्ये मोठे मोठे इरिगेशन प्रोजेक्ट झाले 20-1 वर्षापूर्वी आणि तिथला आदिवास त्यांचा संपुष्टात आल्यामुळं ते बिबटे खालच्या भागामध्ये स्थलांतरित झाले आणि खाली नॅचरली त्यांना लपण ऊस क्षेत्रामुळे मिळालं आणि त्यांच्या 2-3 पिढ्या ऊसातच गेल्या। त्यामुळं आणि लपण चांगलं मिळत असल्यामुळं, पाणी मिळत असल्यामुळं, संरक्षण मिळत असल्यामुळं बिबट्यांची संख्या वाढत गेली आणि आज ती मोठ्या पीक पातळीवर होते। साहेब, आळेफाट्याला जे आंदोलन चालू आहे म्हणजे हा संदर्भ थेट तुमच्यापर्यंतच येतो, तर त्याबाबत काय बोलाल तुम्ही? स्पेसिफिकली म्हणजे काय प्रश्न त्याच्यामध्ये? तुमच्या निलंबनाची मागणी केलेली आहे शरद सोनवणे, त्याच्यामध्ये आता हा विषय खरं म्हणजे निलंबनाची मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे, साहजिक आहे। परंतु हे सगळं आम्ही काय जे करतो आता सगळं आम्ही तुमच्याकडून मागलं। अशा स्थितीमध्ये त्यांनी केलेली मागणी त्याच्यावर मी भाष्य करणं ते किती योग्य आहे हे मला काही नाही सांगायचं। त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही आणि DSP रवींद्र चौधरी आहेत, तुम्ही एक बनाव तयार केला, तलवारी आणले नसताना सुद्धा तलवारीचा उल्लेख केला, गळा दाबलेला नव्हता तरी गळा दाबला असं दाखवण्यात आलं, 7 दिवसानंतर एफआयआर झाली, चुकीच्या पद्धतीने हे म्हणजे जसं आता आमच्याकडून संवेदनशीलपणाची अपेक्षा आपण करतो, आम्ही आहोतच तेवढे, तुम्ही पण तेवढंच राहणं गरजेचं आहे ना संवेदनशील। तुम्ही जर वन कर्मचाऱ्यांप्रती जे फील्डमध्ये काम करतात रात्रदिवस त्यांच्याप्रती जर असंवेदनशील राहत असाल, असं बनाव निर्माण करणं वगैरे अशा आरोप हे चुकीचं आहे ना, तेवढं राहायला पाहिजे। शेवटी ते कर्मचारी कोणासाठी काम करतात आणि मी हे स्वतः पाहिलंय की गळा दाबण्यात आला होता। त्याचबरोबर जे तलवार वगैरे त्याचे फोटोग्राफ्स होते, व्हिडिओमध्ये सगळे लोक अंगावर येत असणारे महिलांना पुढं केलेलं सगळं दिसलेलं आहे आणि जे कुणावरही नाही झालेलं नाही, ज्या लोकांनी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले। सगळं संपलं असं होऊ शकत नाही ना, कारण आम्हालाही माहिती ही समस्या वन विभाग म्हणून एकटा हाताळू शकत नाही, आपल्या सगळ्यांचं सहकार्य लागणार आहे, जनतेचं सहकार्य लागणारच आहे। म्हणून एका घटनेमध्ये गुन्हे दाखल झाले म्हणजे वन विभाग आणि जनता याच्यामध्ये कुठेतरी मोठी दैर्य तयार झाली किंवा दुश्मन झालो एकमेकाचे, असं होऊ शकत नाही ना। साहेब, आमदार अतुल बेनके यांनी असं म्हटलं की गुन्हे मागे घेण्यात येतील, याबाबत तुम्ही त्यांना सहमत आहात त्या वाक्याशी? आमदार अतुल बेनकेंशी ॲक्च्युली गुन्हे दाखल करण्यापूर्वी संपर्क काही आला नव्हता, कारण
आचारसंहिता सुरू असल्यामुळे जनरली कसं आहे की लोकप्रतिनिधींशी बोललं जात नाही, परंतु नंतर जेव्हा गुन्हे दाखल झाले तेव्हा मला त्यांनी संपर्क केला होता आणि ते असं बोलले की याच्यामध्ये मध्यम मार्ग काहीतरी काढला पाहिजे. तर त्या दृष्टीनं निश्चितपणे आम्ही सकारात्मक आहोत. विनाकारण असं पण होऊ नये की जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल असं काही होऊ नये. परंतु त्याला दुसरी बाजू पण आहे की वन कर्मचाऱ्यांना काम करायचं असतं तर मग कुणी उठकीसूट कायदा हातात घेणं पण योग्य नाही. त्या दृष्टीनं योग्य निर्णय घेतला जाईल. सकारात्मक निर्णय तुम्ही म्हणता घेतला जाईल, गुन्हे माग घेण्यात येतील का ते? आता तुम्ही तर म्हणताय काळात आपल्या तुम्ही स्वतः गुन्हे मागं घेणं याच्याबद्दल मी आज आश्वस्त करू शकत नाही, कारण स्पष्ट पुरावे आहेत त्याच्यामध्ये. जे दोषी आहेत, जर चौकशीमध्ये समजा काही लोक त्याच्यामधून हे होऊ शकत असतील चौकशीच्या दरम्यान, तर ते होऊ शकेल. तुम्ही पिंपरी पेंढरला गेले होते, तुमच्यावर सुद्धा अनेक नेत्यांनी घेराव टाकून प्रश्नांचा भडीमार केला, चुकीची पण भाषा वापरली आणि त्या लोकांना उचकवलं होतं. त्या लोकांना तुम्ही सोडून देताय, शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करताय. म्हणजे जे चिथावणी देतात ते शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले त्यांना सोडून दिले असं म्हणता येणार नाही, कारण जे व्हिडिओमध्ये दिसत आहेत किंवा जे प्रत्यक्षदर्शनी आमच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले. चिथावणी जी लोक देतात त्यांच्यावर कसं आहे की याच्यामध्ये चौकशीच्या दरम्यान जर ते पण जर समोर आलं चिथावणी देणार ते पण माझी अशी इच्छा आहे की प्रामाणिक हे पुढे जास्त वाढू नये, कारण आपला हा संघर्ष काही इथं एंड नाही होणार. येण्याचा संघर्ष, मानवविभट संघर्ष हा इथला 20-25 वर्षापासूनचा. विशेष उपाययोजना सध्या तर जे आम्ही नोट देतो तुम्हाला, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृतीवर आम्ही भर देतोय. साहेब, जनजागृती जवळपास 2006 पासून चालली आहे. आपल्याच विभागाच्या माध्यमातून दाक्षिणात्य क्षेत्रामध्ये जे शूटिंग चालले होते त्यातले काही ॲक्टर्स इथे बोलले होते. जुन्नरच्या पंचायत समिती त्याच्यावरती कार्यक्रम झाला होता, वन्यजीव सप्ताह राबवला होता, त्यावेळेसपासून हे सगळं चालू आहे. परंतु त्या व्यतिरिक्त एक स्पेसिफिक काही उपाययोजना करता येईल का? स्पेसिफिक आता हे असं नाही की एखादी उपाययोजना करून होणार आहे, मल्टिपल सोल्युशन्स द्यावे लागतात आपल्याला. त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की AI बेस अलार्म जनरेशन सिस्टीम हे एक करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे हे तर लगेच होणार आहे, 1-2 महिन्यातच होणार आहे. दुसरं स्पेशल प्रोटेक्शन फोर्स, जो की सातत्यानं लोकांना वाटते किंवा वन विभागाचं अस्तित्व 24/7 दिसावं त्यांना. जिथं बिबटे सारखे दिसतात त्यांना भीती वाटते, अशा ठिकाणी मग असं पथकच मदतीला येऊ शकतं. सध्याचं जी काही कर्मचारी आहेत आमच्याकडे ते कमी आहेत आणि इतर कामांचा व्यापसुद्धा भरपूर आहे. हे मुख्य काम तर आहेच आहे, इतर पण कामं आहेत. फायर इश्यू असतात, बाकी प्लांटेशन्स, नर्सरीज, इन्क्रोचमेंटचे इश्यू असतात. त्यामुळं असं कोर्स गरजेचं आहे, त्याची मागणी आम्ही करतो आहोत. म्हणजे असे मल्टिपल सोल्युशन्सच आपल्याला द्यावे लागणार आहे. आणि आपण एकदा मागं सुचवलं होतं की बिबट्यांना पण त्यांच्या अधिवासात परत म्हणतो, तर असा अधिवास वनक्षेत्रामध्ये निर्माण होण्याच्या दृष्टीने आता कसं आहे की एक्झॉटिक स्पेसिस लावल्या गेल्यात मागच्या 25-30 वर्षामध्ये. काही ठिकाणी ग्रासलँड होणं आवश्यक आहे, तिथे ग्रासलँड नाही आहे. ते सुद्धा लॉंग टर्म उपाययोजना आहे, ते सुद्धा करावं लागेल. साहेब, तुम्ही सांगितलं की 4 तालुक्यामध्ये 350 ते 400 बिबटे आहेत. आता जे मनुष्यवधाची घटना घडली, 10 बिबटे आपण पकडलेले आहेत. अजून किती बिबटे पकडून तुम्ही कायमस्वरूपी जामनगरला आणून? आता कायमस्वरूपी जामनगर हा काही पर्याय नाही होऊ शकत. एकच आपल्याला तिकडं पण मर्यादा असणार ना. सध्या जो हॉटस्पॉट आहे, हॉटस्पॉटमधल्या तिथले आपण डेन्सिटी कमी करणं हा उद्देश आपला आहे पाहिजे, तर तो आपण याच्यातून साध्य करतो. त्यानंतर मग इतर जे हॉटस्पॉट्स आहेत त्याच्याकडे पण आपण त्याच पद्धतीनं जाणार आणि बाकी मग अलार्म AI बेस सिस्टम, स्पेशल टायगर लेपर्ड प्रोटेक्शन फोर्स अशा माध्यमातून तिकडं प्रयत्न आपण करणार आणि हल्ले होऊ नयेत, लोकांना सुरक्षित जीवन जगता यावं असा प्रयत्न पुणे करत राहतो. बिबट सफारी वाघाचा एक डायमीटर ठरलेला असतो, टायगरचा डेन्सिटी खूप जास्त आहे. म्हणजे पर 100 स्क्वेअर किलोमीटरला आपल्याकडे 7 बिबटे, म्हणजे साधारण 15 स्क्वेअर किलोमीटरला 1 बिबटे आहे असं म्हणून. ॲक्च्युली हे 30 स्क्वेअर किलोमीटर
किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असायला पाहिजे. साधारणपणे आता तुम्ही सांगितलं की बिबट्या आणि मानव हा संघर्ष गेले 25 वर्षापासून आहे, तो पुढे चालू राहील. पण आता जो अधिकारी आणि स्थानिकांमधील संघर्ष पेटलाय तो थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे तुम्हाला वाटतं? आता मी असं म्हणणार नाही की अधिकारी आणि स्थानिकांमधला संघर्ष पेटलेला. काही लोकांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. खरं म्हणजे हे खरं नाही आहे तितकंच. बहुतांश लोकांना खात्री आहे की आम्ही करतोय काम, आणि बिबटे पकडले पण आहेत आम्ही. आमचे वन विभागाचे कर्मचारी सातत्यानं फिरतही असतात, मदतीला येत असतात. असं म्हणत नाही की मी प्रत्येक वेळेस आमच्याकडून काही राहून जाते, प्रत्येक वेळेस आम्ही जातोच असं मी म्हणत नाही. काही त्रुटी असतील, राहत असतील. पिंजरे आमच्याकडे कमी असल्यामुळं एखाद्या वेळेस लेट होऊ शकत असेल, परंतु आमचा रिस्पॉन्स टाईम कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे सातत्यानं. साहेब, शरदाताई म्हणले आणि काही नागरिकांचं म्हणणं आहे की आपण त्यांचं काही ऐकून घेत नाही आणि मनमानी पद्धतीने तुमच्या पद्धतीने मुजोर पद्धतीने काम करता. असं कुणाचं ऐकून घेत नाही असं मला तर असं काही वाटत नाही. कारण मी विशेष करून आता शरददादांबद्दलच सांगायचं झालं तर त्यांचा आणि माझा संवाद नेहमी चांगलाच राहिला. बिबट सफारीच्या अनुषंगाने असेल किंवा इतर. आता अचानकपणे हे का झालं ह्याचं आय एम ऑल्सो शॉक की मला इकडं आपल्याकडे एकूण वन कर्मचारीच 200च्या आसपास आहेत पूर्ण 4 विभागामध्ये, 4 तालुक्यामध्ये. म्हणजे वन मजूर वगळून 165 कर्मचारी आहेत. वन मजूर जर ॲड केले त्याच्यात तर 225च्या आसपास होतात. खेडमध्ये आणि चाकणमध्ये इकडच्या प्रमाणात कर्मचारी आहेत. असं काही नाही की जास्त आहेत तिकडे फुकट पगार घेतात वगैरे, हे म्हणणं चुकीचं आहे. कारण तिकडं अतिक्रमणाची मोठी समस्या, वन जमिनीवर अतिक्रमण सातत्यानं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं ते तितकंच महत्त्वाचं आहे ना, संरक्षणाचंच काम आहे तसं. कशासाठी? कर्मचारी वाढवण्यासाठी म्हणण्यापेक्षा मी जे आता रिक्त पदं आहेत, साधारण 16 पदं, 10 वनरक्षकांची पदं रिक्त. साधारण 3 महिन्यापूर्वी 25 पदं रिक्त होती. जिथं घटना घडल्या तिथली सुद्धा पदं रिक्तच होती. आताच वनरक्षक भरती झालेली आहे. त्यामुळं जे काही वनरक्षक मिळालेले आहेत त्या ट्रेनिंगला गेले, ते आले की बऱ्यापैकी रिक्त पदांचा प्रश्न सुटणार आहे. आणि मी मागाशी सांगितलं की वेगळ्यानं मनुष्यबळ उपलब्ध होणं गरजेचं आहे. कारण ही समस्या नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपाची, म्हणून नैसर्गिक आपत्ती ह्याला गृहीत धरून किंवा कन्सिडर करून एक स्पेशल फोर्स उपलब्ध करा असं आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. साहेब, जे बिबट सफारी होणार आहे जामनगरला, तुम्ही म्हणता बिबट्या हलवू, पण हे जर बिबट सफारी आपल्या इथे झाली, जी मंजूर आहे, ती कधी होणार आहे आणि जर ती त्यात शिफ्ट केले तर त्याच्यावर परिणाम होईल? बिबट सफारीमध्ये बिबटे इथले शिफ्ट होणारच नाही. त्याला 15-16 बिबटे राहणार. आता जेव्हा सफारी होईल तेव्हा सफारी आपली प्रगती पथावर आहे. म्हणजे CZA सेंट्रल जो अथॉरिटीची मान्यता मिळालेली आहे. म्हणजे त्यांचं पत्र आणखी यायचं, पण मिटिंगला मी उपस्थित होतो. ते कॅपॅसिटी किती मान्य केलं. बिबट्या किती असतील? 16 बिबटे त्याच्यामध्ये असतात. कधी होईल ती बिबट्या सफारी पूर्ण? कधी? हे कसं की आम्ही एस्टिमेट तयार करणं ह्या प्रोसेसमध्ये आहोत. एस्टिमेट तयारी झाली आमचं. त्याला शासनाने गेल्या वर्षी निधीही राखून ठेवला होता, राज्य शासन. परंतु सेंट्रल जो अथॉरिटीची मान्यता मिळाली नव्हती महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं ते होऊ शकलं नाही. परंतु त्यांची मान्यतेचं पत्र आलं की लगेचच त्याची कारवाई सुरू. अमोल कोल्हे खासदारांनी आरोप केला होता की जी नसबंदीचा जो प्रस्ताव आहे राज्य शासनाकडून केंद्राला गेलाच नाही. नक्की काय वस्तुस्थिती आहे? प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेलेला नाही आहे, कारण हा पहिलाच प्रस्ताव असणार आहे आणि कायद्याचं बंधन आहे वन्यजीव संरक्षण कायदा. त्या सगळ्या दृष्टीने परिपूर्ण प्रस्ताव तयार व्हावा असा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. आणि राज्य शासनातले जे वरिष्ठ आमचे अधिकारी आहेत त्यांनी काही सुधारणा सुचवल्यात. सुधारणा करून आम्ही तो प्रस्ताव परत आणखी पाठवतो. प्रस्ताव त्यांच्याकडे पोचला आहे, परंतु त्यांना जे काही अपेक्षा आहेत ते आम्ही पूर्ण करून काही केस स्टडीज देतोय आम्ही त्यांना पुढच्या आठवड्यात. मॅडमची ओळख सावळगाव वनरक्षक आहे.
त्या दिवशी तिथं घडलेल्या जागेवर 10 तारखेला त्यांचा गळा दाबला झाला आणि जो गळा दाबला झाला त्याच्यानंतर मॅडम बेशुद्ध पडल्या. त्यानंतर आपण त्यांना जे काकडे हॉस्पिटल आहे तिथं ॲडमिट केलं होतं काकडे हॉस्पिटल आणि व्हेंटिलेटरवर अक्षरशः दिवसभर ठेवलं होतं त्यांना आणि ट्रीटमेंट दिली होती. वाटलं आपण काकडे हॉस्पिटलमध्ये पण बघू शकतो. त्या दिवसापासून 10 तारखेपासून आजपर्यंत मॅडमला बोलता येत नाही, वाचा घेतल्या असं. त्यासाठी तुम्हाला सत्यता काय आहे त्यासाठी दाखवण्यासाठी आला सर अनफिट असताना त्यांना आपण प्रेझेंट करतो. कसं आहे सत्यता दाखवली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आमचा असा आरोप होतो की तुम्ही अफवा करताय, तुम्ही बनाव बनवताय. आता एखाद्या गोष्टीचे आम्हाला पण तेवढं सिरियसनेस आहे. आम्ही कोणत्या गोष्टीचं बनाव करू किंवा काय करू एवढं आम्ही काय असंवेदनशील नाही आहे एवढ्या गोष्टी. त्यासाठी आपल्याला समोर सत्यता आणण्यासाठी मॅडमला आम्ही इथं बोलवलं आहे आणि मॅडमला अक्षरशः बोलता येत नाही आणि आजपर्यंत कोणीही त्यांना भेटायला पण गेलं नाही. एवढी पण कोणी तसदी घेतली नाही. सर मॅडम एका यूट्यूब चॅनलने व्हिडिओ असा प्रसारित केला होता की बिबटे सोडलेले होते. कोणतं सह्याद्री पूल काय सह्याद्री पुलाखाली बिबटे सोडले. हे निवड अफवा होती म्हणजे असं आणि त्या दरम्यान कोणता बिबट्या पकडलेला आहे त्यामुळे सोडायचा प्रश्नच येत नाही. आणि आपण तिथं सोडतच नाही. एवढं म्हणजे जिथं लोक सातत्यानं जीव मोठे घेऊन जातात तिथं आपण कसं सोडणार आहे. तेवढं संवेदनशील तर आहोतच आपण. त्यामुळे ती पूर्ण अफवा होती. त्या केसमध्ये त्यांनी बातमी देऊन टाकली यूट्यूब चॅनलने. त्यांना मग कायदेशीर कारवाई केली. दुसरं त्यांनी असं एक बातमी दिली होती की वन विभागाचे पिंजरे हे नादुरुस्त आहेत आणि त्याच्यामधून बिबटे पकडले जातात. परंतु दुसऱ्या दिवशी असं झालं की ज्या पिंजऱ्यापाशी त्यांनी व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्येच बिबटे आला. ते तर म्हणजे बेछूटच होतं सगळं. खरं बिबट्यांची मॅडम तुमचं गाव कुठलं? व्हिडिओ क्लिप वगैरे आहे चर्चा होती. व्हिडिओ क्लिप आहे, एक व्हिडिओ क्लिप आहे तशी त्याच्यामध्ये तुम्ही ते दाखवत का नाही पोलीस नाक्यावर पण किमान बाबा रियालिटी नाही पोलिसांकडे दिलेले आहे सर्व फोटो आणि ते एखादा आपल्याला असं ना गुन्हा असल्यामुळे आता कसं आहे, न्यायालयासमोर ते मांडणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया होईल. न्यायालयीन प्रक्रियेत जज ठरवतील. सर्व पुरावे सादर केल्यानंतरच पुढे दाखल झाले सगळ्या गोष्टींचे पुरावे. आणि आज 25 तारखेपासून आज 15 दिवस झाले पण मॅडमचा आवाज येत नाही, काहीच नाही. दवाखाना ट्रीटमेंट चालू आहे सगळ्या गोष्टी. आणि सत्यता होती म्हणून समोर आणायची होती. जरी आजारी होते पण आम्हाला सत्यता आणणं आवश्यक होतं म्हणून आज आम्ही सत्यता समोर येणं आणि संभ्रम दूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे ते करण्यात आलं. सर तुमचे आणि सुनावणीचे कागद संबंध असं तुम्ही मग म्हणाला हे जी वस्तुस्थिती होती ते तुम्ही त्यांना परत का सांगितलं? ऑन ऑफ सडन उपोषण सुरू केलं ना त्यांनी. म्हणजे काहीच कल्पना नाही की असं करणार आहे. त्यांना त्यांचे काही प्रश्न आहेत त्याला उत्तर देऊ शकतो आपण. म्हणजे ते आधी जर विचारलं असतं तर आधीच उत्तर दिली असते. आता जर लवकर ब्रीफ केलं तर अजून लवकर उपोषण सुटेल ना. हे ब्रीफिंग झालंच आहे ना. त्यांना आमच्या माध्यमातून जाईलच पण तुम्ही जर भेट घेतली रियालिटी सांगितली तो विषय माइल्ड होऊन जाईल, संपून जाईल. सगळं अटॅक झाले होते. आता आपल्याला बिबट एक ड्युटीच्या हिशोबाने बिबट पकडणे महत्त्वाचं होतं आणि बिबटे पकडल्यानंतर तुम्हाला आम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केला. आपण हे पोलिसांचं काम होतं, तुमचं काम तुम्ही करत होते. पोलिसांनी पण ही घटना दाखल करावा उशीर का केला? नाही, आम्ही एक तक्रार द्यावं लागतं. ते तक्रार उशीर दिली आहे. आम्ही ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी पोलिसांनी ॲक्शन घेतली आहे. त्यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं बिबट पकडणे आवश्यक असल्याने आम्ही तिथं बिबटे पकडले पाहिजे आणि मग काय पुढली प्रोसेस केली. पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला होतो किंवा त्या ठिकाणी मग आमच्या एखाद्या वनरक्षकावर वनपालावर रात्रंदिवस काम करून जर हल्ला होत असेल ते काही योग्य नाही ना. आणि जर एखाद्यावर हल्ला होतोय मग तिथं आपण त्यांना नोटीस पाहिजे किंवा ह्या गोष्टी किंवा प्रेमाने सांगू ह्या गोष्टी होती. त्या ठिकाणी आम्ही स्वतः बघितलं एक माणूस तलवार घेऊन आला होता, गळा दाबतोय, त्याच्यानंतर बाकीच्या ह्या गोष्टी करतोय आणि हे कितपत योग्य नाही ना. जुन्नर तालुक्यात तरी ह्या गोष्टी बातमी पसरवली, अफवा पसरवली, त्यामुळे सुद्धा लोकांचा रोष वाढलेला होता. परंतु कोणत्याही स्थितीमध्ये कायदा हातात घेणं अपेक्षित नव्हतं आणि नाईलाजानं आम्हाला तो गुन्हा दाखल करावा लागला. परंतु असं नाही की गुन्हा दाखल झाला आहे आणि आमची जबाबदारी सगळी संपली आहे. कारण आम्ही संवेदनशील आहोत. आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. सगळे इथे जे बसलेले आहेत अधिकारी जे काम करणारे कर्मचारी आहेत ते सुद्धा बरेचसे म्हणजे
शेतकरी कुटुंबातून आले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांना रोज भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत बिबट्याची, त्याविषयी आम्हाला जाणीव नाही असं बिलकुलच नाही. नाहीतर मग आम्ही 1.5 वर्षापूर्वी महावितरणला प्रस्ताव पाठवला नसता, जो की या विभागामध्ये 25 वर्षापासूनची समस्या असताना कधीही असा प्रयत्न झाला नव्हता, परंतु आम्ही केला. त्याशिवाय बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नसबंदी करणं आवश्यक आहे बिबट्यांची, जेणेकरून भविष्यातले प्रश्न नियंत्रणात राहतील आणि बिबट्यांचं आणि माणसाचं इथलं जगणं हे सुलभ होईल आणि कोणतीही मनुष्यहानी होणार नाही. या दृष्टीनं आम्ही नसबंदी बिबट्यांची करावी असा देशातला पहिला प्रस्ताव आम्ही पाठवला जानेवारी 2024 मध्ये. त्याच्यासाठी बेस कॅम्प तयार केला आहे नगदवाडीला, जो की जुन्नर तालुक्यात आहे, जो की दुसरा हॉटस्पॉट आहे इकडचा, म्हणजे एडगाव डॅमच्या कमांड एरिया. त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे तिकडे पण बेस कॅम्प तयार केलेला आहे आणि तो बेस कॅम्प 21 मार्च 2024 पासून सुरू झाला. परंतु त्याच दरम्यान असं झालं की याच भागामध्ये साधारण 4 घटना घडल्या. 11 मार्च 2024 उंब्रजमध्ये घटना झाली. एक 4 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला, सुदैवाने तो वाचला. त्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि वन विभागाचे प्रयत्न आणि डॉक्टरांचे प्रयत्न यामुळं त्याला वाचवण्यात यश आलं. दुसरी घटना 11 एप्रिलला त्याच भागामध्ये झाली, शिरोलीमध्ये. मेंढपाळ बांधवांचं एक 1.5 वर्षाची मुलगी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडली. त्यानंतर मे महिन्यामध्ये ऑल ऑफ सडन 3 घटना झाल्या. 5 मे, 8 मे आणि 10 मे. 5 मेला एक महिला गंभीर जखमी झाली, ती वाचली. तिला उपचार करण्यासाठी वन विभागाने जे काही प्रयत्न करायचे ते केले. आणि 8 मेला एक 8 वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडला. अतिशय दुर्दैवी घटना घडली. कारण हे तातडीनं करणं गरजेचं आहे, त्यामुळे ते आम्ही निश्चितपणे करू. त्याची कार्यवाही सुद्धा सुरू झाली. त्याशिवाय इनोव्हेटिव्ह गोष्टी आणखी आम्ही करतो आहोत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुद्धा वापर लोकांना बिबट्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अलर्ट्स देण्यासाठी काही प्रायोगिक तत्वावर जिथं हॉटस्पॉट आहेत अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी आळेफाट आहे, त्यानंतर नारायणगाव आहे, मनसर आहे, जिथं मानवी वस्तीमध्ये किंवा जवळपास बिबटे येतात तिथं लोकांना तातडीनं कळावं आणि लोक जनता जागरूक व्हावी, कोणतीही मनुष्यहानी होऊ नये या दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या पद्धतीचे कॅमेरे बसवून अलर्ट्स जनरेट करणे आणि अलार्म्स देणे अशा पद्धतीची उपाययोजना पुढच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण होणार. आणि ते जर यशस्वी झालं तर त्याचं रेप्लिकेशन मोठ्या प्रमाणात सुद्धा केलं जाणार पकडलं जातं आणि नागरिकांच्या अडचणीचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. बाकी विशेष प्रयत्नामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही असं केलेलं आहे की साधारण 2022 मध्ये ऑक्टोबरच्या 2022 मध्ये इथले शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळेला पाणी भरायला जावं लागतं. त्यामुळं कारण विद्युत पुरवठा हा रात्रीचा असतो, दिवसा नसतो. त्या दृष्टीनं वन विभागाचं हे काम आहे किंवा नाही हा विचार न करता आम्ही महावितरणला एक प्रस्ताव पाठवला की इथल्या बिबट प्रवण गावांना, संवेदनशील जी गावं आहेत, अतिसंवेदनशील गावं आहेत, अशा गावांसाठी दिवसा विद्युत पुरवठा करावा आणि सातत्यानं आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. त्याशिवाय जे हॉटस्पॉट आहेत त्या भागामध्ये जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे जास्त प्रमाणामध्ये. जनजागृती तर इथं साधारण 20-25 वर्षापासून नेहमीच होत आलेली आहे, परंतु ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. जनजागृती एकदा करून होत नाही. त्यामुळं आम्ही बेस कॅम्प तयार केले. पहिला बेस कॅम्प 8 महिन्यापूर्वी पिंपरखेड इथं शिरूर तालुक्यात सुरू केला आहे, ज्या ठिकाणी 11 सदस्य आहेत, जे काही रोजंदारी मजूर आहेत आणि काही कर्मचारी. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून याच्याबद्दल
सातत्यानं पाठपुरावा आणि विचारणा होत असते, मार्गदर्शन होत असते. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि कठीण प्रसंग येतात, त्यामुळं आम्ही जे काही प्रस्ताव पाठवू त्याच्यामध्ये कुठेही शासकीय पातळीवर अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला. पत्रकार बांधव म्हणून आपलं सुद्धा यामध्ये सातत्यानं आम्हाला सहकार्य राहिलेलेच आहे, पण पुढे राहील अशी अपेक्षा. सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्ही आता बोललात, ते नेमकं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून व्हर्च्युअल वॉल नावाची एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये एका खांबावरती जिथं हॉटस्पॉट आहे, जिथं आपल्याला बिबटे जास्त संख्येनं आहेत आणि मानवी वस्ती आहे, त्याच्या मधल्या भागामध्ये खांबावरती अत्याधुनिक कॅमेरा लावला जातो आणि त्याच्यामध्ये सेन्सर पण असतात. टायगर, लेपर्ड आणि स्लॉथ बेअर म्हणजे अस्वल असे जे हिंस्र पशु आहेत, हे आल्यानंतर तातडीनं तिथून एक अलर्ट जनरेट होतो. तो मोबाईलवरती जे कनेक्टेड मोबाईल असतात त्याला जातो किंवा तिथे साऊंड पण क्रिएट होतो, जेणेकरून आजूबाजूचे जे लोक आहेत ते थोडे सतर्क होतात आणि मनुष्याने टळू शकतात. बिबटे आहेत म्हणजे या विभागाचं भौगोलिक क्षेत्र 4 तालुक्याचं, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर यामध्ये साधारणपणे एकूण बिबट्यांची संख्या प्रति चौरस किलोमीटरला 7 याप्रमाणे 350 ते 400 असा एक अंदाज आहे. तर यामुळं आणि विशेष करून काही भागामध्ये हॉटस्पॉट्स तयार झाल्यामुळे काही भागामध्ये विशेष करून जुन्नरचा जो पूर्व भाग आहे आणि शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग आणि आंबेगाव तालुक्याचा पूर्व भाग यामध्ये 5 ते 6 असे हॉटस्पॉट्स तयार झाले, जिथं डेन्सिटी यापेक्षा पण जास्त आहे. म्हणजे साधारण त्या ठिकाणी 20 ते 25 बिबटे कमी क्षेत्रामध्ये प्रत्येक हॉटस्पॉटमध्ये आहे. आणि साहजिकच त्यामुळं बिबट्यांचा आणि मानवाचा नेहमीच संपर्क येतो आणि संघर्ष होतो. आता वन विभाग या दृष्टीने काय करता येतं, जेव्हा केव्हा अशी घटना घडते किंवा जेव्हा बिबट्या दिसतो, लोक घाबरलेले असतात, तर अशा परिस्थितीमध्ये तातडीनं पिंजरा लावला जातो आणि बिबट्यानं पकडलं जातं. तर त्यावेळेस असा विचार कुठेही केला जात नाही की वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये जी तरतूद आहे, वरिष्ठ कार्यालयाचं विशेष करून चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन राज्य पत्रकार परिषदेमध्ये मी जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आजची पत्रकार परिषद ही जुन्नर वन विभागातला जो मानव बिबट संघर्ष, वाढता संघर्ष आहे, त्याच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मी सर्वप्रथम स्पष्टपणे आणि नम्रपणे नमूद करू इच्छितो, कुणीही असं समजू नये की आजची पत्रकार परिषद ही कुणीही केलेल्या बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी नाही. म्हणजे कुणाच्याही बेछूट आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद नाही, तर जुन्नर वन विभागाकडून मागच्या 25 वर्षाचा जो इतिहास आहे मानव बिबट संघर्षाचा या विभागात, तर या संघर्षाच्या हाताळणीमध्ये जुन्नर वन विभागाचे प्रयत्न होत आहेत. आणि मागच्या 2-3 वर्षामध्ये जे प्रयत्न विशेष करून चाललेले आहेत, कारण घटना सातत्यानं वाढत आहेत, बिबट्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळं साहजिकच मानव बिबट संघर्ष वाढलेला आहे. आणि त्यामध्ये जुन्नर वन विभाग प्रोॲक्टिव्हली सक्रियतेनं आणि अशा घटना ऑल ऑफ सडन झाल्या, त्यावेळेस म्हणजे साहजिकपणे लोकांच्या मनामध्ये होते की वन विभाग काही करत नाही. परंतु आम्ही तिथं काम सातत्यानं करतच होतो, परंतु एकदम त्या 3 घटना झाल्या आणि त्यावेळेस सुद्धा काही साहजिक भावना किंवा नैसर्गिक भावना लोकांमधून उत्पन्न झाली आणि रागामधून काळवाडीच्या घटनेच्या संदर्भामध्ये वनकर्मचाऱ्यांवर मारण्याचा प्रकार झाला. परंतु एक नैसर्गिक भावना आहे, लोकांचा रोष आहे, एक जीव गेला आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी
कोणतीही कायदेशीर कारवाई करायची नाही असं ठरवलं होतं जाणीवपूर्वक. परंतु पिंपरी पेंढारला जेव्हा घटना झाली 10 मेला तेव्हा लोकांचा रोष खूप जास्त होता आणि जनभावनेचा उद्रेक झाला होता. काही लोकांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना उचकवलं आणि काही महिलांना पुढं करून सुद्धा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि एका गंभीर हल्ल्यामध्ये एक महिला वनरक्षक आमच्या त्या गंभीर जखमी झाल्या. खरं म्हणजे त्यांचा जीवही जाऊ शकला असता. त्यांना सुद्धा जनजागृती करून त्यांना टेंट तंबू त्यांच्या संरक्षणासाठी खरेदी करण्याच्या बाबतीत आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे आणि गरज पडली तर त्यांना आम्ही भविष्यामध्ये वन विभागाकडून काही मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. परंतु सगळं वन विभाग करणं शक्य नसतं, कारण वन विभागाच्या मॅन्डेटमध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो. चौथा मुद्दा आहे की बिबट्यांची वाढती संख्या नसबंदीनं नियंत्रित करता येईल, पण त्याला 2-3 वर्ष लागू शकतील रिझल्ट्स मिळायला. तर म्हणून मागच्या 2 वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपण जिथे सध्या बसलेले आहोत त्या माणिकडो बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्याला यश आलेलं आहे. साधारण आज रोजी या निवारा केंद्राची क्षमता 40 बिबट्यांना आपण इथं ठेवू शकतो. परंतु याला लागून जी इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे ती मार्च 2024ला आम्ही त्यांच्याकडे जे काही शासकीय भरणा करायचा होता तो केलेला आहे. 1.25 कोटी रुपये भरून ती जागा आता हस्तांतरित झालेली आहे. 12.5 हेक्टर जागा मिळालेली आहे. त्यामध्ये साधारणपणे 100 बिबटे ठेवले जातील एकूण, म्हणजे अजून 60 अशी क्षमता वाढणार आहे. आणि त्यामुळं निश्चित अतुलजी बेनके, शरददादा सोनवणे यांची मदत सातत्यानं होत असते. त्याचबरोबर खासदार साहेब डॉक्टर अमोल कोल्हे हे पण वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि शासकीय प्रशासकीय पातळीवरती त्यांची मदत होत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची सुद्धा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन होत असतं. काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. आणि सध्या आपल्याकडं पिंजऱ्यांची कमतरता आहे. 300 पिंजऱ्यांची आवश्यकता आहे, तर 150 पिंजरे आपल्याकडे आहेत सध्या. तर बाकी जे 150 पिंजरे आणखी आवश्यक आहेत ते पुढच्या 2 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्याच्या संदर्भात माननीय अजितदादांनी आश्वस्त केलेलं आहे. त्याशिवाय रेस्क्यू वाहनं आम्हाला लागणार आहेत ती सुद्धा त्यांनी देण्याचं आश्वस्त केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी एक उपाययोजना तातडीची करण्यासाठी, जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतो STPF, जो की बेंच व्याघ्र प्रकल्पात आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे. तर तशा पद्धतीनं इकडं बिबट्यांच्या प्रश्नामुळं स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची मागणी आली सध्या 15 दिवस झाले तरी. परंतु अशा गंभीर घटनेनंतर कोणीही कायदा हातात घ्यायचं कारण नसताना कायदा हातात घेण्यात आला आणि नाईलाजानं वन विभागाला त्या केसमध्ये पोलीस केस करावी लागली. पोलिसांकडे तक्रार देऊन गुन्हे दाखल करावे लागले. कारण वनकर्मचारी हे सातत्यानं काम करत असतात. कधी आगीची घटना होते, कधी बिबट्याचा हल्ला होतो. म्हणजे हे सातत्यानं सुरू असतं या विभागामध्ये, कारण रोज कुठं ना कुठं चाललेलं असतं. आणि मनुष्यबळाचा विचार केला तर घडणाऱ्या घटना आणि एकंदरीत कामाचा व्याप या दृष्टीनं मनुष्यबळ कमी आहे. तरी तुटपुंजा मनुष्यबळामध्ये आमचं काम चाललेलं असतं. परंतु लोकांमध्ये एक असा संभ्रम निर्माण झाला आहे की वन विभाग काही करत नाही. हा संभ्रम दूर करणं गरजेचं होतं. त्यामुळं आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आणि त्याचबरोबर वन विभाग नेमकं काय करतोय हे सांगणं सुद्धा गरजेचं होतं. काही लोकांनी गैरसमज पसरवून सुद्धा या घटनांचं गांभीर्य वाढवलं किंवा जो रोष निर्माण झाला त्याच्यामागे